ನಮ್ಮ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ವತಿಯಿಂದ ಲೈಟ್ ಲ್ಯಾಂಪಿಂಗ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ತಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ನಾನು ಬರಲೇಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಾವು ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಹೃದಯದಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು, ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ನೋಡಿ ಭಾಳ ಸುದ್ದಿ ಸಂತೋಷ ತಂತು ನನಗೆ. ಎಲ್ಲ ಹೆಚ್ಚಿನ ನರ್ಸಿಂಗ್ ಕೋರ್ಸಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದವರು ಎಸ್ಪೆಷಲಿ ಕೇರಳ ಮತ್ತು ನಾರ್ತ್ ಕಡೆಯವರು ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಈಗ ನರ್ಸಿಂಗ್ ಅಂದರೆ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, 4 ವರ್ಷ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ 4 ವರ್ಷ ಕೋರ್ಸ್, 4 ವರ್ಷ ಕೋರ್ಸ್ ಆಗ್ತದೆ ನರ್ಸಿಂಗ್ದು. 4 ವರ್ಷ ಕೋರ್ಸ್ ಆಗ್ತದೆ. 4 ವರ್ಷ ಕೋರ್ಸ್ಗೆ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ಕನಿಷ್ಠ 9 ಲಕ್ಷನ 8 ಲಕ್ಷ ಫೀಸ್ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. 8 ಲಕ್ಷದಿಂದ 9 ಲಕ್ಷ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಭಾಳ ಜನ ನರ್ಸಿಂಗ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಅಂತ ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದು. ಕಾರಣ ಅಂದರೆ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ನರ್ಸಿಂಗ್ಗೆ ಸ್ಯಾಲರಿ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಬೇರೆ ಕಡೆ ಅಬ್ರಾಡ್ ಹೋಗಲಿ, ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ಹೋಗಲಿ, ಅಮೆರಿಕ ಹೋಗಲಿ, ಕನಿಷ್ಠ ಅವ್ರಿಗೆ 5-6-7 ಲಕ್ಷ ಆದರೂ ಸಂಬಳ ಸಿಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಸಂಬಳ ಇದ್ದಿದ್ದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಭಾಳ ಜನ ಅವರು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಕೋರ್ಸನ್ನು ಬೇರೆ ಕಂಟ್ರಿಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ನರ್ಸಿಂಗ್ಗಳಿಗಂತ ಒಂದು ಸ್ಯಾಲರಿ ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋದು ಕೆಲಸನ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಕಾರಣ ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು ಯಾವುದನ್ನ ಒಂದು ಕಾಯಿಲೆ ಬಂದರೆ ನಾವು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ಗೆ ಹೋದರೆ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬರ್ತಾರೆ, ನೋಡ್ತಾರೆ, ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಏನೇನು ಔಷಧಿ ಬೇಕು ಔಷಧಿ ಕೊಟ್ಟು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ. ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಯಾರು? ನೀವು ನರ್ಸ್ಗಳನ್ನೇ ಎಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ಪೇಷಂಟ್ಗಳಿಗೆ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ನರ್ಸೇ ನೋಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ನರ್ಸ್ಗಳನ್ನೇ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ಆ ಪೇಷಂಟ್ಗೆ ನರ್ಸೇ ದೇವ್ರ ಸಮಾನ. ಅವ್ರ ತಾಯಿ ಹೆಂಗೆ ನೋಡ್ಕೊತಾರೆ ಆ ರೂಪದಲ್ಲಿ ಆ ಪೇಷಂಟ್ಗಳನ್ನ ಕೆಲಸನ ನರ್ಸ್ಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲೂ ಮೈನಾರಿಟಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ನಾವು ಇದು ಕೊಡ್ತೀವಿ. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆ ಇದೆ, ನಾವು ಎಲ್ಲ ಎಜುಕೇಷನ್ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ನರ್ಸಿಂಗ್ಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬಜೆಟಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಈ ಮೊದಲೇ वर्ष ये बजट में जो नर्सिंग का जो कोर्स का जो इसके पहले मैंने आपको बताया, जो ये कोर्स करने के लिए नर्सिंग कोर्स करने के लिए कम से कम 8 से 9 लाख रुपए चाहिए. एक 4 साल का कोर्स होता है. वो 4 साल के कोर्स के लिए कम से कम 8 से 9 लाख रुपए तो उसका फीस लगता है. अभी हमारे माइनॉरिटी डिपार्टमेंट के अंदर स्कॉलरशिप हर इसके लिए है. मेडिकल डॉक्टर के लिए है, इंजीनियर के लिए है, नर्सिंग के लिए नहीं था. ये पहली बार ऊपर वाला ने मेरे को मिनिस्ट्री बनाने के बाद इस बार पहली बार बजट पैरा के अंदर नर्स को भी स्कॉलरशिप देना करके बोल के पहली बार हम लोग लेके नर्सिंग के लिए भी पहली बार लाइए. कभी नहीं था सर, ये कभी नहीं था. ये नर्स का जो है इसके पहले जो मैं करना में बताया, आप समझे नहीं समझे मालूम नहीं. नॉर्थ इंडियन बहुत है, केरला के बहुत है. इधर नर्स जो होती है खिदमत बहुत होती है. इधर 4 साल आप कोर्स करने के बाद बहुत से जन क्या करते हैं, अदर कंट्री को जाते हैं. अदर कंट्री को जाने का मतलब क्या है, इधर सैलरी कम होने की वजह से इंडिया के अंदर ये नर्स की जो है सैलरी कम है. अदर कंट्रीज़ के अंदर जैसे सऊदी अरेबिया ले लो, अमेरिका ले लो आप, उधर सैलरी जो है 8 से 9 लाख रुपए सैलरी मिलता है. उस वजह से आप लोग क्या करते हैं, बाहर कंट्री में जाके नर्स का काम करते हैं. तो हम लोग इधर कर रहे हैं. इंडिया के अंदर भी, इंडिया के अंदर नर्स का जो है सैलरी बढ़ाने का हम लोग जद्दोजहद कोशिश करना चाहिए. हमारे आदमी हमारे पास ही रहना. ये नर्स का जो है बहुत अहम रोल रहता है, इम्पोर्टेंट रोल रहता है. जो भी पेशेंट एक बार हॉस्पिटल में जाता है, हॉस्पिटल में जब एडमिट होता है, डॉक्टर आता है, डॉक्टर उसका ट्रीटमेंट देने के बाद जो भी दवाई देना है, इंजेक्शन देना है, वो देने के बाद वो नर्स जो है वो पेशेंट का जो माँ खिदमत करती है ना, उस हिसाब से नर्स खिदमत करती है. यानी हॉस्पिटल के अंदर नर्स का जो है ना बहुत खिदमत होती है. तो उसके लिए हम भी हमारे कर्नाटका में मेरे को अभी मालूम पड़ा कि ये बहुत से जन इधर कोर्स 4 साल कंप्लीट करने के बाद बहुत से जन बाहर कंट्री में जाके नर्स का काम करते हैं. वजह इसकी इधर सैलरी कम होने की वजह से करके ये हमारी गवर्नमेंट से ही हम हमारे माननीय सिद्धरामैया जी, हमारे जो कर्नाटका के मुख्यमंत्री हैं, उनसे बात करके जो भी इधर नर्सेस है उनका सैलरी इधर से ही कर्नाटका से बढ़ाने की हम जद्दोजहद कोशिश करते हुए आपने लैम्प ट्रेनिंग प्रोग्राम में आपने मेरे को खुसूसी मेहमान बना के आपने बुलाया. आपका दिल की गहराई से शुक्रिया अदा करते हुए तमाम स्टूडेंट्स को विश करते हुए भगवान उनको अच्छा करे करके विश करते हुए आपको मुबारकबाद देते हुए मेरी बात को ख़त्म होता हूँ. जय हिंद, जय कर्नाटका.